नमस्कार मित्रांनो. ज्याप्रमाणे मागच्या लाईव्ह मध्ये मी म्हणलो होतो की एका अतिशय इंटरेस्टिंग विषयावरती टॉपिकवरती मी बोलणार आहे. ज्योतिष तर संबंध आहेच आहे, कारण मुहूर्त आणि कुठली गोष्ट कधी करायची या गोष्टीमध्ये ज्योतिषांचं मत महत्वाचं मानलं जातं. पण मी एक स्पष्ट सांगू इच्छितो, जे आपले पंचांग आणि हे देतामध्ये पंचांगामध्ये जे देतात तर डोळे झाकून कधी पण पाळावं. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं सगळ्यांना माहिती आहे, दाते पंचांग किंवा रुईकर पंचांग असेल, दाते पंचांग असेल, बरीचशी पंचांग ही प्रचलित आहेत. आणि जसं कालनिर्णय पंचांग आहे, महालक्ष्मी आहे, स्वामी समर्थ पंचांग आहे डोंबिवलीचं, दाते पंचांग आहे. तर अशी बरीचशी पंचांग ही प्रचलित आहेत आणि त्यामध्ये जे मत दिलेलं असतं ते खूप अतिशय जे अभ्यास करणारे पंचांगकर्ते आहेत. आणि ह्या पंचांगाचं रेप्युटेशन खूप आधीपासून आहे. त्यांनी दिलेलं मत आहे ते आधी मानावं. तर आधी पूर्ण विषय सांगतो, संभ्रम का निर्माण झाला हे सांगतो आणि काय पाळावं. तर सगळ्यात आधी विषय असा आहे की यावेळेस जे दिवाळीमध्ये चतुर्दशी ही 31 तारखेला, त्यामध्ये अमावस्या ही दुपार संपता संपता अमावस्या लागते. आणि ही अमावस्या 1 तारखेला दुपार संपता संपता म्हणजे संध्याकाळच्या वेळेला संपते. तर त्यामुळं होतंय कसं की लक्ष्मीपूजन करायचं का नाही संध्याकाळच्या वेळेला जो प्रघात आहे तो, मग ते 31 तारखेला करायचं का 1 तारखेला करायचं याबद्दल संभ्रम आहे. असा संभ्रम 62 साली पण झाला होता, 13 साली वगैरे झालेला होता. तर हा संभ्रम झाला. हा संभ्रम का झाला हे मी नंतर सांगेन. पण काही गोष्टींचं मी हे सांगतो की ज्याला आपण रूल ऑफ थंब म्हणतात किंवा नियम म्हणतात. एक साधा नियम तो सर्वसामान्यांना अतिशय पाळणं सोपं आहे, तो बघायचा. आता कर्म कुठलं आहे? लक्ष्मीपूजन हे कर्म आहे. आपण काय करतो? अमावस्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतो. आता अमावस्या तिथी कुठली पकडायची? तर अतिशय साधा नियम, यामध्ये कुठल्याही ज्योतिषाची किंवा कुठल्याही पंडिताची गरज नाहीये. सूर्य उगवताना सूर्य जी तिथी बघतो ती तिथी मानायची. हा अगदी साधा नियम, हा इथं नियम बसतो. तर 1 तारखेला उगवता सूर्य हा अमावस्या पाहतो, त्यामुळं 1 तारखेला अमावस्या मानायची. हा तिथी निर्णय हा अतिशय सोपा आहे. पण अमावस्या आदल्या दिवशी असताना, ज्याला आपण विद्ध तिथी म्हणतो, ही जी अमावस्या ती प्रतिपदेनं विद्ध झालेली आहे. दुसऱ्या दिवशी अमावस्या म्हणजे प्रदोष आणि नंतर प्रतिपदा असं सुरू होत आहे. तर मग आदल्या दिवशीची अमावस्या घ्यायची का दुसऱ्याची हा निर्णय राहतो. पण सर्वसामान्यांसाठी 1 तारखेला उगवता सूर्य हा अमावस्या पाहतोय, तर त्यामुळं त्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं. आता कोणत्या दिवशी करायचं ही शंका तर मिटली. पण आता आपण प्रतिपदा न विद्ध असलेली अमावस्या का घ्यायची आणि त्याचे रेफरन्स कुठं कुठे आहेत हे बघायचं. ज्यांच्याकडे दाते पंचांग आहे त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की का करायचंय ते मी पंचांगामधलं परत सांगत नाहीये. पण जे मी काही स्वतः बघितलं, काही गोष्टी ह्या ज्या एक्सप्लेन करण्यासारख्या आहेत, तर त्यामध्ये ही पुस्तकं आहेत. एक धर्मसिंधू आहे आणि दुसरं आहे निर्णय सिंधू. तर यामध्ये काय काय दिलंय ते आपण बघूया आणि मी थोडंसं एक्सप्लेन करीन यामध्ये. आता निर्णय सिंधू मध्ये तिथी निर्णय कसा करावा हे आहे. तर त्यामध्ये एक सरळ सरळ वाक्य आहे की ज्या कर्माचा जो काल तत्काल व्यापिनी तिथी घ्यावी, त्या तिथीने कर्मे करावी. कर्मकालाविषयी क्षय वृद्धी ही कारणे नाहीत. आणि त्या दिवशी काय होतंय, ही जी बनलेली परिस्थिती आहे, ज्यावेळेस शुक्ल पक्ष असतो तर त्यावेळेस काही युग्म मानली गेलेली आहेत. 4 युग्म ही महत्वाची मानली गेलेली आहेत. त्यापैकी अमावस्या व प्रतिपदेचे युग्म आहेत. तर ही जी
स्थिती आली आहे या वर्षीची त्याला म्हणतात युग्म. अमावस्या आणि प्रतिपदेचे युग्म असेल तर त्यावेळेला अमावस्याच्या कर्माला प्रतिपदा ही शुद्ध मानावी, म्हणजे प्रतिपदा ही मानावी आणि त्या दिवशी अमावस्याचं युग्म घ्यावं, हे असं आहे. तर युग्माचा निर्णय मानावा असं या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. तर यामध्ये लक्ष्मीपूजनाचं निर्णय सिंधूमध्ये काय लिहिलंय आपण बघूयात. तर इथं लिहिलंय असं, 2 दिवशी प्रदोषकाली असेल तर परा करावी, म्हणजे नंतरची. कारण जर दुसऱ्या दिवशी रात्री अमावस्या 1 घटिका असेल तर पूर्व दिवस सोडून पर दिवशी सुखरात्री, सुखरात्री म्हणजे लक्ष्मीपूजनाआधी करावी असं स्पष्ट लिहिलेलं आहे. एक काली व्याप्ती असता पराच करावी, कारण प्रदोषकाल हा मुख्य आहे. हे एक निर्णय सिंधू मधला आहे. आता धर्मसिंधू काय म्हणतो हे बघूया. तिथेही धर्मसिंधूमध्येही दिलंय, ज्या कर्मांना जो काल सांगितला असेल त्या कर्मांना तत्कालीन व्याप्त तिथी घ्यावी, हे लिहिलेलं आहे धर्मसिंधूमध्ये. तर कर्मकालाची व्याप्ती 2 दिवस असेल किंवा नसेल किंवा अंशतः असेल तर युग्म वाक्याच्या अनुरोधानं पूर्वविद्या अथवा परवाविद्या तिथी घ्यावी. तर यामध्ये कसं आहे, अमावस्या प्रतिपदा युग्म असेल आणि ते शुक्ल पक्षातलं असेल तर प्रतिपदा ही अमावस्याची जी कर्म असतील त्यासाठी ही युक्त आहे असं हे शास्त्रीय ग्रंथ सांगतात. आणि आता लक्ष्मीपूजनासंबंधी काय दिलेलं आहे आपण ते बोलूया. सूर्योदयाला व्यापून सूर्यास्तानंतर 1 घटिकापेक्षा अधिक रात्रीची व्याप्ती असेल तर संदेह नाही असं धर्मसिंधूमध्ये लिहिलेलं आहे. आणि पुरुषार्थ चिंतामणीमध्ये पूर्व दिवशीची प्रदोष व्याप्ती असेल व दुसऱ्या दिवशी 3 प्रहराहून अधिकची अमावस्या व्याप्ती असेल तर अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मी पूजनाधिक दुसऱ्या दिवशी करावे असे सांगितले आहे. या मताने दोन्ही दिवस प्रदोषकाली व्याप्ती नसली तरी दुसऱ्या दिवशी 3.5 प्रहराहून अधिकची अमावस्या व्याप्ती असते, म्हणून दुसऱ्या दिवशीचीच घ्यावी हे युक्त आहे आणि युग्म वाक्यास प्रमाण मानावे असंही धर्मसिंधूमध्ये लिहिलेलं आहे. आता हे 2 रेफरन्स, ह्या रेफरन्सनं काय जी शंका आहे की आदल्या दिवशी 31 तारखेला करावी की दुसऱ्या दिवशी करावी, आता हे जे थोडंसं अवघड मराठी त्याला मी सोपं करून सांगतो अतिशय. लक्ष्मी पूजनासाठी अमावस्या आणि त्यामध्ये असलेलं स्वाती नक्षत्र हे महत्वाचं आहे. तुम्ही जर का कॅलेंडर काढून बघितलं कोणतंही महालक्ष्मी आणि कालनिर्णय तर 1 तारखेला स्वाती नक्षत्र आहे. तर स्वाती नक्षत्रावरची लक्ष्मीपूजा ही फलदायी मानली जाते. तर त्यामुळं ही शास्त्राच्या आधारानं 1 तारखेला लक्ष्मीपूजन करणं. आणि ते कधी करावं तर सूर्योदयानंतर 2 तास सूर्यास्तापासून 2 तास म्हणजे त्या गावाच्या पंचांगानुसार जो सूर्यास्ताचा वेळ दिलेला आहे त्यानंतर 2 तास 24 मिनिटं हा मुहूर्त आहे. म्हणजे समजा 6 वाजता सूर्यास्त असेल तर 8 वाजून 24 मिनिटापर्यंत मुहूर्त आहे 1 तारखेला लक्ष्मीपूजन करण्याचा. तर त्या गावानुसार पंचांगानुसार आपापला सूर्यास्त बघून घ्यायचा आणि असं म्हणायचं की त्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं. तर हा घोळ आता झाला कसा, आपण एक त्याबद्दल थोडंसे विवेचन करूया की बरेचसे सोशल मीडियामध्ये 31 तारखेच्या बद्दलचे व्हिडिओ अचानक का येऊ लागले. तर त्याचं उत्तर देतो, म्हणजे तुमचा सगळा संभ्रम जो आहे तो हे जाईल. आता यामध्ये कसं आहे की आपला हिंदू धर्म हा जो आहे तो यामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक विचार आहेत, अनेक निर्णयही मानले जातात. तर उत्तरेकडं दिवोदासियांचा एक निर्णय आहे, जसं धर्मसिंधू आहे आणि निर्णय सिंधू आहे तसं दिवोदासियांचा निर्णय आहे. तर त्यामध्ये काही सूर्य सिद्धांत आणि शाक्त परंपरेचं पालन करणारे दिवोदासीय आहेत त्यांच्या निर्णयामध्ये असं लिहिलंय की तुम्ही 31 तारखेला तुम्ही हे करावं. आणि तो निर्णय ऐकला दुसऱ्यांनी
ते जनरली तेही काय करतात की अमावस्या पूर्ण तिथी बघतात आणि त्या दिवशी ते करतात. आता दिवोदासियांमध्ये पद्धत काय सांगतो, दिवोदासियांमध्ये पद्धत त्यांच्यामध्ये मान्यता अशी आहे की लक्ष्मी ही मध्यरात्री येते, म्हणून मध्यरात्री लक्ष्मीचं पूजन करावं. जनरली काय असतं की सकाळी 1 तारखेला अमावस्या, नाही समजा 1 तारखेला अमावस्या सुरू झाली तर त्या दिवशी मध्यरात्री पण अमावस्या असायची, तर त्यामुळे त्या दिवशी त्यांचं लक्ष्मीपूजन हे नेहमीचं लक्ष्मीपूजनापेक्षा वेगळं यायचं नाही. पण आता असं झालं की मध्यरात्र आणि अमावस्या हे 31 तारखेला येत आहे आणि जे कर्म जेव्हा करणं आवश्यक आहे, आता दिवोदासियांमध्ये मध्यरात्री करणं आवश्यक आणि मध्यरात्री अमावस्या ही 31 तारखेला येते, त्यामुळे दिवोदासियांनी 31 तारखेला सांगितली. पण अनेक जण अंधानुकरण करत बाबा वाक्यांप्रमाणे काय करतात की आता एका माणसानं सांगितलंय बाबा की 31 तारखेला अमावस्या करायची आहे, तर मग दुसऱ्यानं पण 31 तारखेला. अरे पण ती देवदासियांसाठी आहे, जे शाक्त परंपरेमध्ये आहेत, जे देवदासीय निर्णय मानतात, त्यांच्यासाठी ती अमावस्या ही जी पूजा आहे ती जी मध्यरात्री करतात ती 31 तारखेला आहे. आणि 31 तारखेला मध्यरात्री म्हणून त्यांनी सांगितलं 31 तारखेला करायची आहे. पण ज्या कुळामध्ये, ज्या गोत्रांमध्ये, ज्या कुळांमध्ये लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी केलं जातं तिथं आणि जिथं स्वाती नक्षत्र मानलं जातं, तर त्यासाठी ही युग्म निर्णय मानायचा म्हणून महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजन हे डोळे झाकून 1 तारखेला संध्याकाळी करायचं. ज्या त्या गावाचा सूर्यास्त बघायचा आणि जे पंचांगामध्ये वाक्य लिहिले त्याप्रमाणे म्हणून त्या सूर्यास्तापासून 2 तास 24 मिनिटांमध्ये करायचं. आता ही गंमत सेम या वर्षीच्या कोजागिरीला पण झालीय. कोजागिरी का साजरी करायची असते आपल्याला, तर मध्यरात्रीचं म्हणजे उत्तर रात्रीची जी चंद्राचा प्रकाश आहे आपल्याला दुधात घ्यायचा आहे, पण ते उत्तर रात्रीची जी पौर्णिमा आहे ती कधी आहे, तर यावेळेला कोजागिरी कधी होती, ते पौर्णिमा 16 तारखेला उत्तर रात्री चंद्र होता, पौर्णिमा संध्याकाळी लागत होती म्हणून ती घेतली. पण जो पौर्णिमेचा कुलाचार आहे, नवान्न पौर्णिमा आहे, ती तिथीनुसार कधी होणार, दुसऱ्या दिवशी, कारण त्या दिवशीचा सूर्य जो आहे तो सकाळी पौर्णिमा बघतोय. तर त्यामुळे यावेळेला कोजागिरी पौर्णिमा जे कर्म आहे ते मध्यरात्रीचं असतं म्हणून ते आदल्या दिवशी आलं. आणि जी आता हे कुळाचाराची पौर्णिमा करायची आहे ती दुसऱ्या दिवशी आली, नवान्न पौर्णिमा म्हणून. तर ज्या दिवशी ही शुद्ध तिथी असती, पूर्ण तिथी असती, त्यामध्ये काहीच प्रश्न येत नाही. पण ज्या दिवशी विद्ध तिथी असती, युग्म असतं, त्यावेळेस पंचांगामध्ये काय दिलेलं असेल ते डोळे झाकून मानावं. होतं असं की सोशल मीडियावर बरेच जण येतात आणि सांगतात, तर अभ्यास पूर्ण नसल्यामुळे म्हणा किंवा घाईघाईनं म्हणा किंवा त्याच्या मागचं बॅकग्राऊंड न समजावून घेता व्यक्त होण्याची एक घाई आहे, त्यानुसार एक हे केलं गेलेलं आहे की आदल्या दिवशी करा असं म्हणलेलं आहे. तर मला वाटतं की हा संभ्रम जो काही आहे तो हे मानावा की जो आपलं पंचांग दिलेला आहे त्यामध्ये जे दिलेलं आहे की 1 तारखेला करावं हे मानावं. कारण एकच आहे की हे जे आहे ती युग्मतिथी आहे, युग्मतिथीमध्ये युग्माचा निर्णय मानावा, असं मी तुम्हाला दोन्ही दाखवलं. जे रेफरन्स आहेत धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू मधले. आपल्या रेफरन्ससाठी हा निर्णय सिंधू आहे. निर्णय सिंधूमध्ये पान 201 वरती हे आहे, याच्याबद्दलचा संभ्रम दूर झालेला आहे. आणि धर्मसिंधूमध्ये पान 158 यामध्ये हा संभ्रम दूर केलेला आहे. तर हे जे मुख्य युग्म आहेत, जे प्रतिपदा अमावस्येचे युग्म मानलं जातं, तर त्यामध्ये अमावस्येची जी कर्म आहेत आणि मुख्य करून स्वाती नक्षत्राची जी लक्ष्मीपूजन आहे ते लाभतं. लक्ष्मीपूजन हे महाराष्ट्रामध्ये संध्याकाळीच करतात, स्वाती नक्षत्र तेव्हाच आहे. आणि युग्मामध्ये प्रतिपदा दिवशी अमावस्येच्या कर्मांना महत्व दिलेलं आहे, त्यामुळं 1 तारीख ही जी पंचांगात दिली ती ग्राह्य मानावी आणि बाकी सगळे विकल्प हे मनातून काढून टाकावे, हे सांगण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं, मला फोन पण अजून येत असतात की ह्या व्हिडिओमध्ये म्हणलं की 31ला करा, या व्हिडिओमध्ये म्हणलं 1 तारखेला करा, नेमकं आम्ही कुठलं मानू. तर मी म्हणलं की तुम्ही जर का दिवोदासीय निर्णय फॉलो करत असाल किंवा तुमच्यामध्ये ती परंपरा असेल तर तो तुम्ही निर्णय माना. पण जर का तुमच्या कुलामध्ये संध्याकाळचं लक्ष्मीपूजन असेल तर आणि तरच तुम्ही 1 तारखेला करा.
कारण आपल्याकडे महाराष्ट्रात कुठंही मध्यरात्री लक्ष्मीपूजनाची पद्धत नाहीये. दिवोदासी निर्णय जे मानतात त्यांच्यामध्ये असा समज आहे किंवा त्यांच्यामधली श्रद्धा अशी आहे की लक्ष्मीपूजन हे मध्यरात्री करतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपले जे सगळे कुळ इथले आहेत आणि जी गोत्र आहेत ते संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात. त्यामुळे जे आपले इथले पंचांग देतात, दाते पंचांग, रुईकर पंचांग म्हणा, तर हे सगळे सगळे पंचांग जे म्हणतात तो निर्णय आपण डोळे झाकून फॉलो करावा. सेम परिस्थिती आली होती 1962ला, 2013ला. तर त्यामुळं त्यावेळेसही असाच निर्णय दिलेला होता, युगमानचा निर्णय. आणि तो तुम्ही त्यावेळेस दाते पंचांग काढून बघितली तरी तो तुम्हाला सापडेल. तर सामान्य लोकांनी काही संभ्रम ठेवू नका. जे कॅलेंडरमध्ये दिलेले आहे, जे दाते पंचांगामध्ये दिलेले आहे, त्या त्या गावाचा सूर्यास्त बघा. त्यानंतरचा जो 2 तास 24 मिनिटाचा मुहूर्त आहे त्याच्यामध्ये यथा तुमच्या यथाशक्ती, यथाभावानं, अतिशय भक्तिभावानं तुम्ही लक्ष्मीपूजन करा आणि त्यामध्ये काही अडचण येणार नाही, ती अगदी लाभप्रद असणार आहे. तर तुमचं मत जरूर नोंदवा. आपला हा लाईव्ह जो जरी असला तरी हा राहणार आहे कायम इथं. आणि त्यामध्ये जे कमेंटला माझी जी प्रत्येक कमेंटला मी नक्की उत्तर देईन. अजून काही शंका असतील इनबॉक्स करा. माझ्या प्रोफाईलवर माझा नंबर आहे, तुम्ही फोन करू शकता काही अजून शंका असतील तर. आणि आनंदाने ही दिवाळी कुठलीही मनात विकल्प न आणता साजरी करा, लक्ष्मीपूजन करा. लक्ष्मीचं आगमन होऊ द्या, तिची तुमच्यावर कृपा बरसात होऊ द्या. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा या दिवाळीच्या.